पालघर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 2 महिन्यांपासून पोषण आहार बंद. श्रमजीवी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. पालघर व ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जून-जुलै 2026 या 2 महिन्यांपासून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच पीएम पोषण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धान्य, कडधान्य, खाद्यतेल तसेच स्वयंपाकासाठीचा निधी कुकिंग कॉस्ट उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचा पोषण आहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत श्रमजीवी संघटना महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनाने पोषण आहारासाठी आवश्यक निधी व साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये पुरवठा झालेला नाही. परिणामी ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित झाला असून त्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 2026 रोजी शहापूर पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून रिकाम्या ताटल्यांसह ताटली मोर्चा काढून शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनास लक्ष्मण चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, मालू हुमणे तालुका अध्यक्ष, विशाल मुकणे तालुका उपाध्यक्ष, रुपेश आहिरे तालुका उपाध्यक्ष, कैलास घाटाय तालुका उपाध्यक्ष, प्रकाश खोडका तालुका सचिव, कमलाकर शिंदे कार्यालय सचिव, कैलास मुकणे संघटक, संजय मुकणे कातकरी प्रमुख, एकनाथ वाघ युवक प्रमुख, सुरेखा गोडे महिला प्रमुख हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.